पुंडलिकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंदमीशमानंदी वल्लभम्। ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एकैक वानिसी काही। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 24 आणि 25 या क्रमांकाचे जे श्लोक आहेत त्या श्लोकावर ज्ञानोबरायांचं जे भाष्य आहे त्याचा विचार आपण करतो आहोत। 4 ओव्यांचा विचार या 2 श्लोकाखालील त्या 4 ओव्यांचा विचार आपण केलेला आहे। म्हणून असो हे आगवे येथ न बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावेल स्वभावे आत्मा राम। जे ऐसेने सुखे मातले आपण पाची आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्य। ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे। ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे। इथपर्यंतचा विचार आपण केलेला आहे। आता ही 140व्या क्रमांकाची ओवी आहे। ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एकैक वानिसी काही। ते सत्वाचे सात्विक, ते सत्वगुणातला सात्विकपणा आहेत। ते महात्मे म्हणजे जणू काही सत्वगुणातील सात्विकपणा, शुद्ध सत्वाचे सात्विक ते महात्मे आहेत। की चैतन्याचे अंगिक, जणू ते चैतन्याचे अवयव आहेत। चैतन्याचं शरीर आणि त्या शरीराची डौलदार असलेली ठेवण म्हणजे हे ब्रह्मनिष्ठ असलेले महात्मे आहेत। अशा रीतीनं ज्ञानेश्वर महाराज त्या ब्रह्मनिष्ठ महात्म्यांचं वर्णन करत आहेत आणि वर्णन करताना अगदी तल्लीन होऊन गेलेले आहेत। त्यावेळेस श्री निवृत्तीनाथ महाराज मध्येच एकदम त्यांना म्हणतात, हे बहु असो एकैक वानिसी काही। हा विस्तार असू दे, हे असो, हे बहु असो, हा अत्यंत केलेला विस्तार असू दे। एकैक वानिसी काही, त्या ब्रह्मनिष्ठाची एक एक लक्षणं किती म्हणून करणार आहात। ज्ञानोबरायांना कोण म्हणतंय? निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, आता हे विस्तारात्मक बोलणं पुरेसं झालं, आता तू एक एक कोटपर्यंत यांचं काय करणार? वर्णन करणार आहेस। हे वरती वर्णन केलंय की नाही? ते खुणाची पावेल स्वभावे आत्माराम, जे ऐसेने सुखे मातले आपण पाचे आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्य। भगवंत म्हणतात ते आत्मसुखानं मातलेले आहेत, पुन्हा आपणच आपल्या स्वरूपात गुंतलेले आहेत, झालेले आहेत आणि ब्रह्मैक्याचे ओतलेले हे संपूर्ण पुतळे आहेत असं मी समजतो। ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्य, सामरस्याचे निखिळ ओतलेले ते जणू काही पुतळे आहेत असं मी समजतो, भगवंत म्हणतात। ते ब्रह्मनिष्ठ कसे आहेत? आनंदाचे अनुकार, आनंदाचं जणू काही तंतोतंत काढलेलं चित्रच आहे किंवा आनंदाचं प्रतिबिंबच जणू काही ते महात्मे आहेत। सुखाचे अंकुर आहेत किंवा त्यांच्या रूपानं जणू ब्रह्मज्ञानाने या जगतामध्ये काय केलेले आहे? क्रीडा केलेली आहे, की महाबोधे विहार केले जैसे, किंवा जणू काही महाबोधाला राहण्यासाठी असलेलं ते मंदिरच आहे। जणू काही त्यांच्यामध्ये तो महाबोध येऊन राहतो। ते विवेकाचे गाव, ते विचारांचं काय आहेत? गाव आहेत, की परब्रह्मीचे स्वभाव किंवा परब्रह्माची जी असंगत्वादी जी लक्षणं आहेत, ते तो जो परब्रह्माचा स्वभाव आहे हे जणू काही त्या परब्रह्माचे स्वभाव आहेत किंवा ब्रह्म
ब्रह्मविद्येचे अलंकारिले अवयव किंवा जी ब्रह्मविद्या आहे त्या ब्रह्मविद्येचे दागिने घालून सुशोभित केलेले जणू हे महात्मे म्हणजे अवयव आहेत. कुणाचे? त्या ब्रह्मविद्येचे अलंकारिलेले अवयव आहेत. ते सत्वाचे सात्विक, ते सत्वगुणाचे सात्विक म्हणजे सत्वगुणातला सात्विकपणा त्यांच्या रूपानं या जगात वावरतो आहे. की चैतन्याचे अंगिक जणू चैतन्याचे हे कोण आहेत? अवयव आहेत. चैतन्यानंच जणू यांच्या रूपानं आकार काय केलेला आहे? धारण केलेला आहे. ज्ञानोबरायांचं वर्णन करताना म्हणतात की नाही नाथ महाराज, कैवल्याचा पुतळा. ज्ञानोबराय कोण आहेत? साक्षात त्या कैवल्याचा ओतीव पुतळाच आहे. तसे ज्ञानोबराय त्यांचं वर्णन करतात ब्रह्मनिष्ठांचं की चैतन्याचे अंगिक ते जणू चैतन्याचे अवयव आहेत, चैतन्याच्या शरीराची डौलदार ठेवण आहेत. हे असं वर्णन करत असताना समोर असलेले सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबा आता अधिक विषय काही वाढवू नका. तुम्हाला जे काही म्हणायचं ते आम्हाला कळालेलं आहे. तुम्ही संतांचं वर्णन जर आलं आणि ते वर्णन करायला लागले की तुम्हाला भान राहत नाही. पुढे उभे आहेच आहे. हे बहु असो एकैक वाणीसी काही तव श्रीगुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथात चित्त देई झडकरी वेगा. पहिल्या अध्यायामध्ये वर्णन करत गेले 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 त्यावेळेस श्रीगुरु म्हणतात हे राहू द्या, तू काय कर, हे तुला बोलण्याची काही गरज नाही आहे. तू आता या ग्रंथाकडं जो ग्रंथ तू व्याख्याना करता निवडलेला आहे त्या गीता ग्रंथाकडं आपलं काय कर, लक्ष दे. आणखी एका ठिकाणी असं म्हणतात, हा असो अतिप्रसंग. हा जो अतिविस्तार तुम्ही जो लावलेला आहे ना, हा असू द्या म्हटले. हा असो अतिप्रसंग न संडीपा कथा लाग, होई श्लोक संगती भंग बनवण्या. पाठीमाग या अध्यायातच सुरुवातीला येऊन गेलेला आहे की श्लोक संगतीचा भंग होईल म्हणून तुम्ही आपल्या या प्रस्तुत विषयाकडे लक्ष द्या. फार विषय लांबवण्याची काही आवश्यकता नाही. हे बहु असो एकैक वाणीसी काही, हे अति केलेला विस्तार हा असू द्या. त्या ब्रह्मनिष्ठ पुरुषांची एक एक लक्षणं किती म्हणून तुम्ही वर्णन करणार आहात. तू संत स्तवनी रतसी तरी कथेची से न करीसी, की निराळी बोल देखसी सनागर. तू संत स्तवनी रतसी. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, हे ज्ञानोबा तू ज्या ज्या वेळी संतांची स्तुती करण्यामध्ये रमून जातोस तरी कथेची से न करसी, तेव्हा तू मूळ कथेची आठवण ठेवत नाहीस. मूळ विषयाचं स्मरण तुला राहत नाही. कधी? संतांचं स्तवन करायला लागल्यानंतर. ज्ञानोबरायांच्या आवडीचा विषय आहे श्री गुरूंबद्दल बोलणं, संतांबद्दल, महात्म्यांबद्दल, या ब्रह्मनिष्ठ लोकांबद्दल बोलणं. आणि बोलायला लागली की त्यांना भान राहत नाही. एक विषय एका ओवीमध्ये विषय संपून टाकायचा तर 4-4, 6-6 ओव्या काय करतात ज्ञानोबराय त्या महात्म्यांचं वर्णन करत राहतात. कारण तो त्यांच्या अत्यंत आवडीचा काय आहे, विषय आहे. काही ठराविक अध्याय सोडले तर सगळ्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानोबरायांनी श्री गुरूंचं तोंड भरून काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, विस्तारानं वर्णन केलेलं आहे. त्या वर्णन केलेल्या ओव्या एकत्र केल्या तर तोच एक मोठा काय होऊन जाईल, ग्रंथ होऊन जाईल. आणि सूत्रमय भाषेत बोललेले आहे ते एक एक ओवी म्हणजे एक एक ग्रंथ आहे. आता 18व्या अध्यायामध्ये जय जय देव म्हणून जे 10 ओव्या येतात, तो एक एक ओवी म्हणजे एक एक जणू काय आहे, स्वतंत्र ग्रंथ आहे. जय जय देव निर्मळ निजजना खिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. किती त्याच्यामध्ये श्री गुरूंचं ब्रह्मरूपानं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबरायांच्या आवडीचा विषय आहे संतांबद्दल बोलणं. हे ठाऊक आहे निवृत्तीनाथ महाराजांना की संतांचा विषय आला की ज्ञानोबराय वाहवत जातात. म्हणून तू संत स्तवनी रतसी,
तरी कथेची से न करीशी. हे ज्ञानोबा, तू ज्यावेळेस साधू संतांची स्तुती करण्यामध्ये तन्मय होतो, रत होतोस, रममान होतोस, तेव्हा चालू असलेल्या विषयाचं स्मरण तुला राहत नाही. तरी तू काय कर, चालू विषयाबद्दल बोल, पण तू जे काही बोलतोस ते मात्र विषयाला सोडून जरी बोलत असला तरी चांगलं बोलतोस. लक्षात असं का? विषयाला सोडून जरी बोलत असले तरी चांगलं बोलतात. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की निराळी बोल देखसी सनागर. कथेला सोडून वेगळीच अशी सुंदर आणि रसाळ भाषा काय करतोस, बोलतोस. जरी आता या श्लोकामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्या श्लोकाला सोडून, म्हणजे थोडक्यात वर्णन करायचं तर अधिक विस्तारानं जरी केलेलं असलं तरी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ते छान रीतीनं वर्णन केलेलं आहे. विषयाला सोडून चांगलं बोलू लागतोस. तू संत स्तव निरतसी तरी कथेची से न करीसी, की निराळी बोल देखसी सनागर. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी उत्तम काय आहे, कवित्व आहे. विनम्रता तर आहेच आहे. ही जाणीव कुणाला आहे? निवृत्तीनाथ महाराजांना आहे की यांच्या ठिकाणी काव्य प्रतिभा आहे, काव्य शक्ती आहे आणि मोठ्या प्रमाणात काय आहे, विनम्रता आहे. हे पहा, ज्ञानोबा स्वतःच्या भाषेबद्दल मोठ्या अभिमानानं अनेक ठिकाणी बोललेले आहेत. आता ही जी टीका गीतेवरती करू राहिलेले आहेत, गीतेवर हे जे भाष्य करू राहिलेले आहेत त्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे, मूळ ग्रंथाची या संस्कृता वरी मराठी नीट पाहता अभिप्राय मानलिया चित्ता कवण भूमी हे न चोजवे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मूळ जो ग्रंथ आहे गीता संस्कृत भाषेत, त्याच्यावर मी जे मराठी भाष्य केलेलं आहे हे जर चांगल्या रीतीनं पाहिलं, म्हणजे मूळ श्लोक त्यांचाही चांगल्या रीतीनं अभ्यास केला आणि मी त्यावर जे लिहितो आहे त्याचाही चांगल्या रीतीनं जर अभ्यास केला तर अभिप्राय मानलिया चित्ता कवन भूमी हे न चोजवे. नेमकं लक्षात येणार नाही की गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे की ज्ञानेश्वरीवर गीता लिहिलेली आहे. लक्षात आलं का? मग एवढं स्वतःच्या भाषेबद्दल आत्मविश्वासाने तोच बोलू शकतो ज्याच्यामध्ये तेवढं काय आहे, सामर्थ्य आहे. म्हणजे आपण जे काही बोलतो ते मूलभूत स्वरूपानं अभिजात आहे याची जाणीव कोणाला आहे? ज्ञानेश्वर महाराजांना आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांना ही जाणीव आहे. म्हणून ते म्हणतात तू संत स्तवन करायला लागला की जो मूळ भाग आहे त्याचं स्मरण तुला राहत नाही. हे खरं आहे, पण तू जे काही बोलतोस विषय लांबवतोस आणि ते लांबवताना जे काही बोलतोस ते मात्र काय बोलतोस, सनागर सुंदर अशा रीतीचं सुंदर आणि रसाळ भाषा काय करत असतोस, बोलतो. की निराळी बोल देखसी सनागर परी तो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीप उजळी करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. परी तो रसातिशयो मुकुळी, परंतु आता तो रसाचा वाढलेला जो अतिशय विकास जो आहे तो मुकुळी. मुकुळी म्हणजे आवर्ता घे, लहान कर, कळी एवढा काय कर, आता लहान कर. काय लहान कर? त्या रसांचा जो अतिरेक झाला. हे बोलता बोलता हे जे वर्णन अतिविस्तारानं तू करू लागलेला आहे त्याला काय कर, थोडा आवर आता घाल. जसं पुष्प विकसित झालं म्हणजे असं मोठं होतं आणि कळी कशी असते, लहान छोटी असते, लहान स्वरूपाची असते. परी तो रसातिशयो मुकुळी. तू सुंदर बोलतोस की निराळी बोल देखसी सनागर, ही गोष्ट खरी आहे. विषयाला सोडून निराळं वेगळं जरी तू बोलत असला तरी देखील ते सुंदर आणि रसाळ भाषेतच बोलतोस, हे खरं आहे. पण आता तो रसातिशयो, रसाचा जो
विस्तार झालाय, रस अलंकार युक्त ज्या भाषेचा जो विस्तार झालेला आहे तो काय कर आता आवरता घे, मुकळी कळी एवढा काय कर लहान कर. मग ग्रंथार्थ दीप उजळी, मग गीता ग्रंथाच्या अर्थाचा दिवा काय कर उजळी प्रज्वलित कर. गीता ग्रंथ आणि त्या गीता ग्रंथाचा जो अर्थ, गीता ग्रंथाच्या अर्थाचा दिवा तो काय कर तू प्रज्वलित कर. मग गीतार्थ ग्रंथ उजळी, ग्रंथाचा अर्थरूप दिवा काय कर प्रज्वलित कर. करी साधू हृदय राऊळी मंगळ उखा. साधू म्हणजे सज्जन लोक, त्यांचं हृदय म्हणजे अंतःकरण आणि राऊळ म्हणजे मंदिर. साधूंच्या सज्जनांच्या अंतःकरण रूपी मंदिरामध्ये काय कर मंगळ उखा, मंगलकारक प्रातःकाळ उदित तू कर. साधूंच्या हृदयरूपी मंदिरात मंगलाची काय कर पहाट तू कर. परितो रसातिशय मुकुळी, मग ग्रंथार्थ दीप उजळी. करी साधू हृदय राऊळी मंगळ उखा. ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणात साधूंविषयी अत्यंतिक काय आहे प्रेम आहे. म्हणून साधू संतांना अत्यंत प्रिय असलेली भगवद्गीता, त्या भगवद्गीतेवर त्यांनी काय केली टीका केली. ज्ञानोबा काही अशक्य होतं का दुसऱ्या कोणत्याही ग्रंथावर भाष्य करायला? कोणत्याही ग्रंथावर काय केलं असतं त्यांनी भाष्य केलं असतं. वेदावरती भाष्य केलं असतं. कोणत्याही उपनिषदांवर देखील काय केलं असतं भाष्य केलं असतं. संस्कृत मधल्या कोणत्याही ग्रंथावर त्यांनी काय केलं असतं टीका ग्रंथ लिहिला असता. पण गीता ग्रंथच का निवडला तर साधू लोकांना गीता हा ग्रंथ अतिशय काय आहे प्रिय आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांना साधूंविषयी काय आहे अत्यंतिक प्रेम आहे. म्हणून ज्यांच्या विषयी ज्ञानोबरायांना अत्यंतिक प्रेम आहे त्या साधूंना गीता अधिक आवडते. म्हणून गीतेवर ते भाष्य करायला काय झाले आहेत प्रवृत्त झालेले आहेत. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी आपलं मनोगत प्रकट केलेलं आहे. आणि माझे तव आघवे ग्रंथ न येण्याची भावे, जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. लक्षात आलं का? हा, संत जन सतत काय आहेत ज्ञानोबरायांच्या सन्मुख आहेत. लक्षात आलं का? म्हणून आणि आपल्या श्री गुरूंना म्हणतात की नाही ज्ञानो एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे. तुम्ही कोण आहात? गीतेच्या अर्थाचे सोयरे आहात. एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे. जाणोनी गीता जीवसरे धरिली मिया, मी माझ्या जीवाशी लावून धरलेली आहे, कारण तुम्हाला गीता अधिक आवडते. लक्षात आलं का? म्हणून परितो रसातिशय मुकुळी, मग ग्रंथार्थ दीप उजळी. तो रसाचा वाढलेला अतिशय जो विकास आहे तो काय कर आवरता घे आणि गीता ग्रंथाच्या अर्थाचा दिवा प्रज्वलित कर आणि साधूंच्या हृदयरूपी मंदिरामध्ये मांगल्याची काय कर पहाट कर. साधू करी साधू हृदय रावळी मंगल उखा. ऐसा गुरूंचा उवाईला निवृत्तीदासासी पातला, मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेची ऐका. ऐसा गुरूंचा उवाईला, असा श्री गुरूंचा अभिप्राय, असा श्री गुरूंचा इशारा निवृत्तीदास असलेल्या ज्ञानदेवाला काय झाला प्राप्त झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐसा गुरूंचा उवाईला निवृत्तीदासासी पातला, म्हणजे ज्ञानदेवांना असा श्री गुरूंचा इशारा मिळाला. मग ज्ञानदेव म्हणतात मग तो म्हणे, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मग तो म्हणतो म्हणजे ज्ञानदेव म्हणतो. मग ज्ञानदेव श्रोत्यांना उद्देशून म्हणतात कृष्ण बोलिला तेची ऐका. श्रीकृष्ण काय म्हणाले तेच तुम्ही आता ऐका. आता मी काही दुसरं फार लांबवणार नाही. ऐसा गुरूंचा उवाईला निवृत्तीदासासी पातला, मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेची ऐका. श्रोत्यांचा विशेषतः श्री निवृत्तीदासांचा अभिप्राय बोलण्याचा आशय ज्ञानेश्वर महाराजांना समजला. ज्ञानेश्वर हे बोलले की नाही निवृत्तीनाथ म्हटले की नाही तू संत इथपासून
हे बहु असो एक वाणीसी काही, तू संतस्तव निरतसी, तरी कथेची से न करसी, की निराळी बोल देखसी, सनागर परितो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीप उजळी, करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. हे कोण बोललं? निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना बोललेले आहेत. ह्या अडीच ओव्या, 140वी अर्धी ओवी, 141 आणि 142, या अडीच ओव्या निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात. आणि हे सांगत असताना गुरूंना नेमकं काय सांगायचंय, या बोलण्याचं तात्पर्य काय, त्यांचा अभिप्राय काय, त्यांचं मनोगत काय आहे, हे ज्ञानेश्वर महाराजांना कळालं. ते म्हणतात, ऐसा गुरूंचा उवाईला निवृत्तीदासासी पातला. असा श्री गुरूंचा अभिप्राय, तर ते देखील प्रसन्न अभिप्राय ज्ञानदेवाला प्राप्त झाला. मग ज्ञानदेव श्रोत्यांना उद्देशून म्हणतात की तो श्रीकृष्ण काय म्हणाला तेच आता ऐका. ऐका म्हटले, भगवान जे बोलले तेच मी आता आपल्याला सांगतो. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एक सरा तळूची घेतला जिही, मग स्थिरावणी तेही तेची जाहले. अर्जुना अनंत सुखाच्या डोही. आता भगवंत अर्जुनाला काय म्हटले ते ज्ञानोबराय सांगायला प्रवृत्त झालेले आहेत. अर्जुना अनंत सुखाच्या डोही. हे अर्जुना, अनंत म्हणजे अमर्याद, देश काळ वस्तू मर्यादा रहित असं जे सुख, त्या सुखाच्या डोही, डोहात उडी मारून एक सरा तळची घेतला जिही, ज्यांनी एकदम त्याचा काय केलेला आहे, तळच गाठलेला आहे. त्या ब्रह्मनिष्ठ महात्म्यांचं वर्णन चाललेलं आहे. भगवंताने जे केलेलं त्याचं ज्ञानोबराय विस्तारानं आपल्याला सांगतात की हे अर्जुना ऐक, त्या ब्रह्मनिष्ठ महात्म्यांनी सुखाच्या डोहात उडी मारून ते देखील कसं सुख, अनंत सुख, ज्या सुखाचा अंत नाही, ज्या सुखाला मर्यादा नाही, अशा अमर्याद सुखाच्या डोहामध्ये एक सारा एकदमच काय केली त्यांनी, उडी मारली. आणि केवळ उडी मारली नाही तर तळूची घेतला जी, त्यांनी एकदम त्याचा काय केला, त्या डोहाचा ठावच घेतला, तळच गाठला. मग स्थिरावणी तेही तेची झाले. मग त्या सुखाच्या ठिकाणी स्थिर होऊन तेची झाले, सुखरूपच ती झाले. त्या सुखाच्या डोहात उडी मारून तळ गाठला आणि तिथंच सुखरूप होऊन राहिले. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची, त्या आनंदाच्या डोहात जो बुडी मारील तो देखील आनंद रूपच होऊन जाईल. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एक सरा तळूची घेतला जिही, मग स्थिरावणी तीही तीची जाहले. हे पहा, प्रत्येक माणसाच्या अंतकरणातच सुख, आनंद हे ओतप्रोत काय झालेलं आहे, भरलेलं आहे. पण जीवाला त्याचं ज्ञान नाही. प्रत्येक जीवाच्या अंतकरणातच अनंत सुखाचा काय आहे, डोहच आहे. अनंत सुखाने त्याचं अंतकरण ओतप्रोत असं भरून गेलेलं आहे, पण त्याला त्याचं काय नाही, ज्ञान नाही आहे. ज्ञान नाही म्हणूनच तो सुखप्राप्ती करता विषय सुखाकडे धावतो. म्हणूनच सुखप्राप्ती करता प्रयत्न करतो. जर मीच सुखरूप आहे असं पक्क ज्ञान त्याला होईल तर सुखाकरता त्याला इतरत्र शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही. पण जे प्राप्त पुरुष आहेत, ब्रह्मज्ञानी जे लोक आहेत, त्यांनी आपली वृत्ती अंतर्मुख करून या देहत्रयाचा निराश करून आत्म्याच्या ठिकाणी काय केलेली आहे, दृढ केलेली आहे. म्हणून त्यांना त्या आत्मसुखाचा लाभ झालेला आहे. प्रवर्तला ही वेगी बहुडी, देह सांडूनी मागिली कडी, महाभूतांची चढे माथयावरी. त्या पंचमहाभूतांच्या माथ्यावर काय झालेला आहे, तो चढलेला आहे. देह सांडूनी मागिली कडी, देहाला त्याने मागच काय केलेलं आहे, टाकून दिलेलं आहे. त्यामुळं तो
स्वतःला देह न मानता मी आत्मरूप आहे अशी त्याची काय आहे दृढ मान्यता आहे. त्या आत्म्याशी तो समरस झालेला आहे. देहतादात्म्य त्याचं काय झालेलं आहे, संपुष्टात आलेला आहे आणि तो सुखरूपतेला प्राप्त झालेला आहे. भगवंतही म्हणतात की नाही, तेवी मजसी एकवट जे झाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. त्याचं जाणं येणं खुंटलं, त्याची पुनरावृत्तीची वाटच काय झाली, मोडून गेली. ते माझ्याशीच एकवट एकरूपतेला काय झाले, प्राप्त झाले. कोण? ज्ञानाने जे शुद्ध झाले ते. मी आणि ते एकच झालेलो आहोत. ज्ञानोबरायांनी म्हटलंय एका ठिकाणी, अमृतानुभव तर आलाच विषय, पण ज्ञानेश्वरीमध्ये देखील का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयची ना माघारी परती जैसी. लक्षात आलं का? का म्हणजे किंवा लवणाची, लवण म्हणजे मीठ, त्याची हत्तीन केली आणि ती कुठं नेली, समुद्रात नेली धुवून आणण्याकरता. समुद्रात गेलेली मिठाची हत्तीन ती परत बाहेर येईल का? नाही, ती काय होऊन जाईल, समुद्र रूपच होऊन जाईल. त्याप्रमाणे ते महात्मे या अनंत सुखाच्या डोहामध्ये त्यांनी बुडी मारली आणि त्याचा एकदम काय केला, तळच गाठला आणि त्या सुखाच्या ठिकाणी स्थिर होऊन सुखरूपच होऊन गेलेले आहेत. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जिही मग स्थिरावणी तेही तेची झाले. अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखी मानू येईल. अथवा अथवा किंवा आणखी वेगळ्या रीतीनं त्या महात्म्यांचं वर्णन करतात. अथवा किंवा आत्मप्रकाशे चोखे, चोखे आत्मप्रकाशे, शुद्ध अशा आत्मप्रकाशाने जो आपण पेची विश्व देखे, हे विश्व आपण पेची देखे आपलेच स्वरूप आहे असं पाहतो. कशाच्या प्रकाशानं? शुद्ध आत्मप्रकाशानं हे विश्व माझं आपलंच स्वरूप आहे असं काय करतो, पाहतो म्हणजे जाणतो. तो जो महात्मा आहे तो देहेची, देहाने देखील देहासकट परब्रह्म सुखे मानू येईल. देहासकट परब्रह्म आहे असं काय करतो, खुशाल मानतो. सुखे मानू येईल, तो देहानं देखील परब्रह्म आहे असं खुशाल मानता येईल. आपण देखील त्याच्याविषयी अशी खुशाल समजूत करून घ्यावी की तो देहासकट काय आहे, परब्रह्म आहे. तो देहेची, देहासकट देहाने देखील परब्रह्म मानू येईल, त्याला परब्रह्म मानता येईल. आणि कसं? सुखे, खुशाल त्याला या देहासकट तो परब्रह्म आहे असं मानायला हरकत नाही, कारण तो आहेच. अथवा कोण पण अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे, शुद्ध अशा आत्मप्रकाशानं जो हे विश्व माझंच स्वरूप आहे असं पाहतो. हे पाहण्याचं काम आपण प्रकाशाच्या सहाय्याने करतो. आता आपण एकमेकांना जे पाहत आहोत ना, अगोदर काय पाहत होतो आपण? प्रकाश, आणि प्रकाशाच्या माध्यमातून मग एक दुसऱ्याला पाहतो. आता इथं आपल्याला डोळे आहेत, पाहण्याचं सामर्थ्य आहे, लक्षात आलं. पुढे वस्तूही आहे, पण जर अंधार असेल तर आपल्याला एकमेकाला पाहता येईल का? पाहता येणार नाही. म्हणजे जे काही ज्ञान होतं ते कशाच्या सहाय्याने होतं? प्रकाशाच्या सहाय्याने होत असतं. पण हे जे आपण एकमेकांना पाहतो, हे जे ज्ञान होतं हे सूर्यप्रकाशानं होतं. हा सूर्यप्रकाश वेगळा आणि आत्मप्रकाश वेगळा, याच्यात मोठं काय आहे? अंतर आहे. सूर्य उगवला की हे जगत आपल्याला दिसतं, याचं काय होतं? ज्ञान होतं. म्हणजे सूर्यप्रकाश, सूर्याच्या प्रकाशाच्या सहाय्याने. पण सूर्याच्या प्रकाशाने जरी आपल्याला ज्ञान होत असलं तरी हे द्वैतात्मक जग आपल्याला दिसतं. द्वैताची प्रतीती येते या सूर्यप्रकाशानं.
आणि आत्मप्रकाशाने, आत्मप्रकाशात हा विश्वाभास काय होऊन जातो, लोपूनच जातो. मावळवीत विश्वाभासू नवल उदयाला चंडांशू अद्वयाब्जीणी विकासू वंदू आता. ज्ञानोबरायांनी श्री गुरूंचं मोठं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. हा लौकिक सूर्य उगवला की विश्व प्रतीतीला येतं, विश्वाची प्रतीती होते, जगाची प्रतीती आपल्याला येते. आणि श्री गुरु रूपी सूर्य आपल्या जीवनात उगवला की त्यांनी दिलेल्या ज्ञानानं हा विश्वाभास मावळतो. हे विश्व नसून हे परब्रह्मच आहे असं ज्ञान आपल्याला होतं. लक्षात आलं? मावळवीत विश्वाभासू नवल उदयाला चंडांशू. हा जो चंडांशू म्हणजे हा प्रचंड असलेला हा जो सूर्य आहे, हा जरा नवलाईचाच काय आहे, हा सूर्य आहे श्री गुरु रूपी असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे सूर्यप्रकाशात द्वैताचं भान आपल्याला होतं आणि या आत्मप्रकाशात द्वैत मावळून जात. लक्षात आलं का? सूर्यप्रकाशात हे विश्व आपल्याला दिसतं आणि ते माझ्याहून वेगळं आहे असं दिसतं, आणि आत्मप्रकाशात हे विश्व माझं स्वरूप आहे असं दिसतं. असं काय आहे, मोठं अंतर या दोन प्रकाशांमध्ये आहे. अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखी. या आत्मप्रकाशामध्ये आणि तो जो आत्मसूर्य आहे, ज्ञानरूपी सूर्य आहे, त्याला उदयास्त नाही आहे. अस्तमानाचे जयासी आडनाव नाही सुसडा सूर्यकणांच्या राशी. जो नित्य उदो ज्ञानियासी अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. हा तेजो राशी असलेला जो सूर्य म्हणजे आत्मा आहे. आणि या आत्म्याचं प्रकाशन चंद्र, सूर्य, अग्नी हे नाही करू शकत. उलट या सगळ्यांचं प्रकाशन कोण करतो? हा आत्माच करतो. लक्षात आलं का? न तद भासयते सूर्यो न शशांको न पावका. त्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र प्रकाशित करू शकत नाही, अग्नी प्रकाशित करू शकत नाही. उलट या सगळ्यांचं प्रकाशन कोण करतो? तो आत्मा करत असतो. ते वस्तू की तेजोराशी सर्वभूतात्मक सरीसी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे, असं ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. हा जो आत्मप्रकाश आहे, या आत्मप्रकाशाचं जे सर्वत्र वर्णन केलेलं आहे, तो आत्मप्रकाशात कुठे आहे? आत्मप्रकाश कुठे आहे? प्रत्येकाच्या हृदयात आहे, प्रत्येकाच्या अंतकरणात तो आहे. आता हा जो सूर्य आहे आकाशातला, तो जर मध्ये ढग आले तर तो आपल्याला दिसत नाही. असतो आकाशातच असतो, पण मध्ये जर ढग आले तर त्या सूर्याचं दर्शन आपल्याला होत नाही. अगदी त्याप्रमाणे पाण्यावर शेवाळ असेल तर पाण्याचं आपल्याला काय होत नाही, दर्शन होत नाही. पाणी कुठे आहे? तिथेच आहे. ढग आकाशात आले तर आकाशात असलेल्या सूर्याचं आपल्याला काय होत नाही, दर्शन होत नाही. आत्मप्रकाश आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे, प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. पण प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला हा आत्मप्रकाश स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आवृत्त झालेला आहे. प्रकाश आहे पण कसा झालेला आहे? आवृत्त झालेला आहे. त्याच्यावर काय आलेलं आहे? स्वस्वरूपाच्या अज्ञानाचं काय आलेलं आहे? आवरण आलेलं आहे. म्हणून तर लोकांना त्याचं काय नाही आहे, ज्ञान नाही आहे. जीवाला त्याचं काय नाही आहे, ज्ञान नाही आहे. परी उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैसे झाकुळी का वायाची आभाळी आकाश लोपे. हे उदाहरण दिलेले आहे ज्ञानोबरायांनी. पाण्यावर जर शेवाळ आलं तर ते पाण्यालाच काय करतं? उदकाते जैसे झाकुळी, म्हणजे उदक म्हणजे पाण्याला काय करतं? झाकून टाकतं. का वायाची आभाळी आकाश लोपे. आभाळ आलं, ढग आले तर सूर्याला काय करून टाकतं? लोपून झाकून टाकतं. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनिका जैसी. जवनिका म्हणजे काय? पडदा. पडदा जर मध्ये असेल तर पलीकडचं दर्शन आपल्याला होत नाही. त्याप्रमाणे या मायेमुळं आपल्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होत नाही. म्हणून भूते माते नेनती माझीच परी मी नव्हती जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. हा शुद्ध जो आत्मप्रकाश आहे तो जो व्यक्त होतो तो बुद्धिरूपी काचेच्या माध्यमातून काय होत असतो? व्यक्त होत असतो. आता ती बुद्धी जी आहे, उपाधी रूप असलेली जी काच आहे,
ती जर स्वच्छ असेल तर बाहेरही प्रकाश कसा येईल, स्वच्छच येईल. जसा कंदील असायचे पूर्वी, त्याला आतून काजळी असेल तर तेवढा प्रकाश काय होणार नाही, बाहेर येणार नाही. तेवढाही प्रकाश बाहेर यावा असं वाटत असेल तर ती काच काय करावी लागते, पुसावी लागते, स्वच्छ करावी लागते. तसंच ही बुद्धी, जी मलिन असलेली बुद्धी, त्यामुळं आत्मप्रकाशाचं भान, आत्मसुखाचं भान आपल्याला नाही आहे. ती बुद्धी रूपी जी काच आहे ती काय करावी लागेल, स्वच्छ करावी लागेल, तरच आपल्याला आत्मदर्शन होईल. अन्यथा सर्वत्र आपल्याला अनात्म वस्तूच काय होत असतं, दर्शन होत राहत. सगळीकडे परमात्माच आहे, आपणही परमात्मा स्वरूपच आहोत, पण त्याच ज्ञान नाही आहे. आत्मप्रकाशे चोखे, शुद्ध आत्मप्रकाशानं ज्यावेळेस शुद्ध आत्मज्ञान होईल, आपल्या स्वरूपाचं ज्ञान गुरूंच्या माध्यमातून, गुरुकृपेनं आपल्याला होईल, त्यावेळेस हे विश्व आपलंच स्वरूप आहे किंवा चराचर आपण जाहला, हे सर्व विश्व माझं स्वरूप आहे असं ज्या वेळेस पाहिल्या जाईल, असं जो कोणी पाहतो तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. तो देहासकट परब्रह्मच आहे असं खुशाल मानता येईल. आपण त्याला खुशाल देहासकट तो परब्रह्म आहे असं मानलं तरी हरकत नाही. अहो तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे, पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू भला. जर विचार केला तर परब्रह्माच्या तुलनेतच तो आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. जर तुलना करायला गेलं तर परब्रह्म, तुकाराम महाराज, तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका. तो देहेची परब्रह्म सुखी मानू येईल, तो देहाने देखील परब्रह्मच आहे असं आपल्याला खुशाल मानता येईल. जे साचोकारे परम नाते अक्षर निस्सीम, जी गावीचे निष्काम अधिकारी जे साचोकारे परम, जे खऱ्या अर्थानं परम श्रेष्ठ आहेत, खऱ्या अर्थानं ते काय आहेत, मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठतम आहेत. नाते अक्षर निस्सीम, किंवा जे अविनाशी आहेत, अक्षर ज्यांचा क्षर म्हणजे नाश होत नाही असे अविनाशी आहेत. निस्सीम, ज्याला सीमाच नाही, मर्यादा नाही, असे अमर्याद्य आहेत. आणि जे गावीचे निष्काम अधिकारी आहे, आणि ज्याच्या गावाला जाणारे अधिकारी ते कसे आहेत, निरीच्छ आहेत, म्हणजे कामना शून्य लोक ज्या ठिकाणी प्राप्ती करून घेण्यास काय आहेत, अधिकारी आहेत. जे साचोकारे परम, जे खरोखर अतिशय काय आहेत, श्रेष्ठ आहेत. हे पहा, पारमार्थिक दृष्टीनं ज्यावेळेस जीवाची काय होते, प्रगती होते, त्यावेळेस तो प्रगती करत 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 परब्रह्म स्वरूपाला काय होत असतो, प्राप्त होतो. हा अंतिम टप्पा आहे. सा काष्ठा सा परागती ही. जसं कर्म करत 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 ब्रह्मेशाना परवते, वाढणे नाही जीवाते. जीव कर्म करून करून, यज्ञादी कर्म करून करून, पुण्य करून करून, फार झालं तर कुठपर्यंत जाईल, इंद्रपदाला जाईल, फार झालं तर ब्रह्मदेव त्याला होता येईल. त्याच्यावर जीवाला वाढता येत नाही. पण हे कोणत्या अंगाने, कर्माच्या अंगाने. लक्षात आलं का? पण शुद्ध आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गाने ज्यावेळी जीव हा प्रवास करतो आणि वाढत 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 मोठा होत 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 कुठपर्यंत जातो, परब्रह्म स्वरूपच होतो. आणि तिथं ती हद्द संपते. सा काष्ठा सा परागती ही, ते माझे निजधाम पाही पाटाचे गा. ते काय आहे, ते देवाचं काय आहे, निजधाम आहे. खरी श्रेष्ठ स्थिती ती आहे. आणि हे जे महात्मे आहेत ते साचोकारे परम, खऱ्या अर्थानं काय आहेत, मोठे आहेत. खऱ्या अर्थानं काय आहेत, श्रेष्ठ आहेत. हे पहा, व्यवहारातला मोठेपणा वेगळा. आता व्यवहारामध्ये कोणी अधिकारी पुरुष, कोणी राजा असेल, कोणी मोठा धनिक असेल, कोणी बुद्धिवान असेल, त्यांना काय मानलेलं आहे, तसं तसं मोठं मानलेलं आहे. पण परमार्थ मार्गामध्ये सर्वात मोठा कोण, जो त्या परब्रह्म स्थितीला
पोहोचलेला आहे, त्याच्यावर काय नाही आहे, स्थितीच नाही आहे. लक्षात आलं का? आणि असे खरे मोठे कोण आहेत? संत. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. तीनदा म्हटलंय. जे साचो कार्य परम, जे काय आहेत खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहेत ना, ते अक्षर निस्सीम किंवा ते काय आहेत क्षयरहित. अक्षर, क्षर म्हणजे क्षय, विनाश, ते कसे आहेत अविनाशी आहेत, निस्सीम अमर्याद आहेत. आता ते परब्रह्म स्वरूपाला पोहोचलेले असल्यामुळे परब्रह्माचं जे वर्णन तेच त्यांचं वर्णन, त्यांचं जे वर्णन तेच परब्रह्माचं काय आहे वर्णन आहे ना. ते अक्षर निस्सीम, जे गावीचे निष्काम अधिकारी. आणि हे ब्रह्मनिष्ठ हे संतजन ज्या स्थितीला पोहोचलेले आहेत, ज्या गावाला पोहोचलेले आहेत, त्या गावाला कोणाला जाता येतं? जी गावीचे निष्काम अधिकारी आहे, त्याच्या गावाला जाणारे अधिकारी कोण आहेत? निरीच्छ, निष्काम. जे निष्काम आहेत असे अधिकारी, अधिकार संपन्न लोकच त्या गावाला जाऊ शकतात. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात बा, संत गेले जया ठाया, देवराया पाववी. हे देवराया मला कुठं नेऊन घाल? संत जिथं पोहोचले तिथं नेऊन घाल. लक्षात आलं बरोबर? संत कुठं पोहोचले? परब्रह्म स्थितीला पोहोचले. तिथं पोहोचण्यासाठी काय करावं लागेल? अधिकार आणावा लागेल. कोण आहे तो अधिकारी? निष्काम. जे गावीचे निष्काम अधिकारी, त्या गावाला जायचं असेल तर अधिकार लागेल की नाही? आता ही गावं आहेत, दिल्लीला जायचं काय लागेल? पैसे लागतील की नाही? दुसऱ्या देशात जायचं असेल काय लागतील? जास्त पैसे लागतील की नाही? तसं या परब्रह्म स्थितीला जे संत पोहोचलेले आहेत त्या स्थितीला जायचं असेल काय लागेल? अधिकार लागेल की नाही? मग कुणात तो अधिकार आहे? निष्काम. जे निष्काम लोक आहेत तेच पोहोचू शकतात. जे गावीचे निष्काम अधिकारी आहे. आरंभ तर त्याला निष्काम कर्मापासूनच करावं लागेल ना. निष्काम कर्म, मग त्याच्याने चित्तशुद्धी, मग उपासना, चित्तस्थैर्य, मग भगवंत गुरु रूपाने आपणची देव होय गुरु, गुरु रूपाने येईल, मग ज्ञानाचा उपदेश करील आणि मग त्याच्यातून तो काय होईल? मुक्त होईल. या मार्गाने असंच जावं लागेल ना. त्या गावाला जाण्याची हीच काय आहे? वाट आहे ना. पण सुरुवात तर कुठून करावी लागेल? निष्काम कर्मापासून. जे गावीचे निष्काम अधिकारी, जे महर्षी वाढले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर, जे महर्षी वाढले, जे तत्व महर्षी वाढले, जे महर्षी साक्षात्कारी पुरुष आहेत त्यांच्याकरिता वाढलेलं आहे, वेगळं काढून ठेवलेलं आहे. ते तत्व कोणासाठी आहे? महर्षींकरता आहे, साक्षात्कारी पुरुषांकरता ते तत्व आहे. विरक्ता भागा फिटले, ते कोणाच्या वाट्याला आलं? विरक्ता वैराग्यवानाच्याच वाट्याला आलेलं आहे. ते अखंड सुखरूप असलेलं जे परब्रह्म तत्व ते कोणाच्या वाट्याला आलं? विरक्ता. विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर. आणि जे संशयरहित श्रद्धावान असलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता ते सर्व काळ पिकलेलं आहे ते तत्व. जे महर्षी वाढले, ते कोणाकरता वाढवून ठेवलेलं आहे? जे महर्षी आहेत, साक्षात्कारी आहेत, जे थोर ऋषी आहेत, महाऋषी महर्षी आहेत, ज्ञानदृष्टी ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांच्याकरिता हे वेगळं काढून ठेवलेलं, वाढवून ठेवलेलं आहे. वाढले, जे महर्षी वाढले. विरक्ता भागा फेटले, कोणाच्या भागा म्हणजे कोणाच्या वाट्याला आलेलं आहे? ते जे वैराग्यवान लोक आहेत, विरक्त जे लोक आहेत त्यांच्या ते वाट्याला आलेलं आहे. आणि जे निसंशया पिकले निरंतर, आणि जे निसंशय संशयरहित श्रद्धावान जे लोक आहेत त्यांच्याकरिता ते सर्व काळ पिकलेलं आहे. त्यांना ते सतत फलद्रूप आहे. त्यांच्याकरिता ते सतत काय आहे? उपलब्ध आहे. सर्व काळ निसंशया पिकले, निरंतर पिकले. आता हे पीक तर कधी कधी येतं ना, त्याच्या सीझन मध्ये ते पीक येतं ना, पण हे परब्रह्मरूपी पीक सतत आहे. कोणाकरता? पण निसंशया संशयरहित जे श्रद्धावान लोक आहेत त्यांच्याकरिता. इथपर्यंत या 24 आणि 25 श्लोकाचं चिंतन झालेलं आहे. उद्या 26व्या श्लोकाचा विचार करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी. विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम. शांती ब्रह्म एकनाथ गुरुवर्य वंशी महाराज. सद्गुरु जोग महाराज की जय.